थँक्यू डीजे, थँक्यू. 3 चेंडूंच्या अखेरीस धावा झाल्या त्या म्हणजे 9. आणि सुरेख हेलिकॉप्टरचा फटका पाहिला तो म्हणजे थँक्यू डीजे. संस्कार एका बाजूला पाहिलं तर गायकर ब्रदर्स याने गाजवला 50,000चा रोख रक्कम होती. तो हार्दिक गोंडाळे घोडेचा हार्दिक पांड्या म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक षटकार देखील पाहायला मिळाला. मूर्ती लहानपण किती मार पुन्हा एकदा फुलटॉस मिळाला. क्षेत्ररक्षक मात्र जेलच्या काले. काय समीकरण होत आहे. मोठा हदरा कदाचित असू शकतो तो गोंडाळे घोडेला. बॅक टू पॅव्हलियन. हार्दिकला मात्र माघारी परतावा लागेला. मोठा हदरा बसतोय. आता मात्र डावकुरा फलंदाज ज्याला युवराज सिंग म्हणून ओळखलं जातं महाडनगरीमध्ये सोनू मैदानामध्ये दाखल होईल. एका बाजूला पाहिलं तर मार्को आणि स्टिवाची जोडी असेल. इसू पठाण आणि इरफान पठाणची जोडी म्हणजे प्रदीप आणि सोनू एक मोठी जोडी म्हणून गोंडाळे गोलवाडीमध्ये ओळखली जाते. काही मान्यवरांचा आपण याची सन्मान घेणार आहोत. सावरगावचे सुपुत्र आम्हाला नेहमीच वारंवार लाख मुलाचं सहकार्य करणारे सन्माननीय आदरणीय समीरजी तटकरे साहेब देखील उपस्थित इथे आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं याची सन्मान करतील. मी विनंती करतो संतोषजी कोटकर साहेबांना की आपण समीरजी तटकरे साहेबांचा आपल्या शुभ हस्ते याची सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. नक्कीच 2 मोठे फटके पाहिले ते म्हणजे आपण हार्दिकच्या बॅट मधून आणि मोठा हादरा गोंडाळे गोलवाडी संघाला. पाच चेंडूंचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन आता स्ट्राईकला येतो म्हणजे सोनू हार्दिकची जागा घेण्यासाठी सज्ज. धावा झाल्या त्या म्हणजे 15. एक गड्याच्या मोबदल्यात सुरेख फलंदाजी केली होती ती म्हणजे हार्दिकने. कारण आपण नेहमीच म्हणतो ना नशिबाच्या रेषा चमकावायच्या असतील तर आधी हाताच्या रेषा घासाव्या लागतील आणि हार्दिकने तो प्रयत्न केला होता. नशिबाची साथ घेत मोठे फटके खेळले होते परंतु तत्पूर्वी लगेच गोलंदाजीने त्याच्यावर त्याच्या गोलंदाजीतून उत्तर दिलं ते म्हणजे आदित्यने. परत एकदा शेवटचा चेंडू घेऊन सज्ज. पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा चेंडू होता. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव चेंडूनी सांगता करतायत षटकाची. एक षटका अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजे 15. एक गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच या स्पर्धेला देखील सावरगावचे सुपुत्र उद्योजक समीरजी तटकरे साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळालं. त्यांचं देखील रायगड गवडी समाज संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आम्हाला लाख मुलाचं सहकार्य केलं. तर संस्कार जर ही जोडी पाहिलीत ना तर यांच्या प्रीमियर लीगमध्ये देखील आम्ही समालोचन कक्षामध्ये गेलो होतो आणि या जोडीने मात्र अनेक कारनामे केलेत. एका बाजूला पाहिलं प्रदीपची मात्र त्या दिवशी बॅट चालली नाही पण सोनूचे मात्र बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. आणि आता मात्र महाडनगरीमध्ये 2 आयकॉन प्लेयर देखील घेऊन आपण संघ मैदानामध्ये दाखल करू शकता. ही मुभा होती स्वर्गीय माणिकराव जगताप चषक. हा मोठा बलाढ्य चषक तिथे चालू आहे पण या संघाने कुठलाही आयकॉन प्लेयर न घेता आपला एक गाव एक संघ खेळण्यासाठी सज्ज झाला. तिथून थोडासा पराभूत झाला पण त्यांचा मात्र मीरा भाईंदर असेल संघटना असेल गवळी समाज संघटनेची कुठलाही चषक असेल त्या प्रत्येक चषकावरती नाव कोरणारा संघ जर कुठला असेल ना तर गोंडाळे गोलवाडी. नक्कीच महाड तालुक्यातून एक मोठा संघ म्हणून ज्याची ओळख आहे तो गोंडाळे संघ. क्रिकेटसाठी खूप कोणीतरी छान लिहून ठेवले मित्रांनो. हा खेळ संयमाचा आणि इथे दिवस प्रत्येकाचा. आणि आज दिवस कोणाचा असेल हे पाहण्याजोगे असेल ते म्हणजे या क्रिकेटच्या पटलावर आज आपण पाहणार आहोत. एकूण 15 सामन्यांचा खेळ आपण पाहणार आहोत पूर्ण दिवसभरात. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय तो म्हणजे वावडुंगी संघाकडून रोशन काते. नक्कीच या स्पर्धेला देखील चरेगावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय कैलासजी वाजे साहेब आहेत तिथे उपस्थित. सीजी स्टार संघाचे मंडळाचे अध्यक्ष त्यांना देखील त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच सीजी स्टार संघाचे कर्णधार गणपत गाठवाळ कर्णधार आहेत त्यांना देखील विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक. प्रदीपला मात्र माघारी परतावा लागेला. एक महत्वपूर्ण विकेट मोठा हादरा असेल तो गोंडाळे गोलवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हलियन प्रदीप वाजे डीजे. थँक्यू डीजे. पाहूयात आपण वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं षटक घेऊन सज्ज झाला तो म्हणजे रोशन. आणि पहिल्या चेंडूवर मोठा हादरा दिला.
रोशनच्या गोलंदाजीतून प्रत्युत्तर दिलं ते म्हणजे गोंडाळे संघाला. मोठा हादरा प्रदीपच्या स्वरूपात, प्रदीपला माघारी परतवलं तो म्हणजे रोशन याने. यशांच्या मागे सुरेख झेल पाहायला मिळाला तो आपल्याला औडुंगी संघाकडून. आता त्याची जागा घेण्यासाठी सज्ज झालाय स्वराज. 2 डाऊन बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये. स्वराज धावसंख्या धावगती आपण पाहिली तर 15 धावा आतापर्यंत उभारल्यात त्या म्हणजे गोंडाळे संघाकडून. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेला पॉईंट रिझनमध्ये खेळून काढलाय, कारण 2 मोठे हादरे मिळाले ते म्हणजे गोंडाळे गोलवाडी संघाला. तदनंतर कुठेतरी हळुवार पद्धतीने चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने स्टेअर केला आणि एक धाव घेण्यात यशस्वी झाला तो म्हणजे स्वराज. स्वतःचा आणि संघाचा धावफलक हालत ठेवलं ते म्हणजे स्वराजने. धावसंख्या झाल्या त्या 16, 2 चेंडू अखेरीस. जाऊयात सामन्याकडे. थोडंसं फास्ट करायचं आहे औडुंगी संघ. पुन्हा एकदा कॉल असेल, थोडंसं सहकार्याचं करायचं आपल्या संघटनेला. लेफ्ट हँड बॅट्समन फटका सजवलाय, मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु सुंदर झेल पाहायला मिळतोय तो म्हणजे आपल्याला हर्ष मार्फत. सुरेख झेल लाईव्ह जजमेंट केलं होतं ते म्हणजे हर्षने. आणि मोठा हादरा सोनूच्या स्वरूपात गोंडाळे संघाला. का मॉन्डीजे थँक्यू डीसे, थँक्यू, धन्यवाद. या स्पर्धेला देखील दिनेशजी असनकर साहेब, मीरा भाईंदर तसेच परेशजी कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही साहेबांच्या माध्यमातून तब्बल 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिले गेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद. साहेबांनी लाख मोलाचा वेळ काढून या स्पर्धेसाठी देखील दाखल झालेत आणि या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य आर्थिक सहाय्याच्या रूपातून केलेत. त्यांचं रायगड गवळी समाज संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. तरी या स्पर्धेला देखील श्रीजी स्टार्स मंडळाचे अध्यक्ष कैलासजी वाजे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे यशोचित सन्मान करतील मी विनंती करतो. या संघटनेचे अध्यक्ष नरेश तटकरे साहेबांना विनंती करतो की आपण कैलास वाजे साहेबांचा आपल्या शुभास्ते यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये थर्डमॅनच्या दिशेला. एक धावेने रोहन आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललंय रोहनने. धावा झाल्या त्या म्हणजे 17, 2 चेंडू. रोशन काते आतापर्यंत सुरेख षटक हाताळले ते म्हणजे रोशनने. 2 धावा फक्त खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये आणि एक मोठा हादरा दिला, 2 मोठे हादरे दिले ते म्हणजे रोशनच्या गोलंदाजीतून. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि थोडासा मिसजज होतोय ते म्हणजे विकेट किपरच्या मार्फत, परंतु रनआउट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बाद होतोय तो म्हणजे रोहन. विकेट ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळते ती आपल्याला रोशनच्या गोलंदाजीतून आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय 1+ विकेट. समीकरण थोडं बदलतंय. धावा झाल्यात त्या म्हणजे 18. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहतोय. पाच चेंडूंचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय तो म्हणजे रोशनच्या गोलंदाजीतून. थोडंसं फास्ट करायचं पंच तुम्हाला सुद्धा विनंती असेल. मितेश कोहली सर आणि पारस सोलंकी सर आपणास विनंती असेल थोडेसे सामने थोडंसं फास्ट करायचे आहेत. तसेच या स्पर्धेला देखील श्री स्टार संघाचे कर्णधार गणपत घाटवत साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील यशोचित सन्मान करतील मी विनंती करतो आमचे खेडेकर साहेबांना की आपण सन्मान्य आदरणीय गणपतजी घाटवत साहेबांचा आपल्या शुभास्ते यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो.
परत एकदा सॅम सज्ज रोहनची जागा घेण्यासाठी. शेवटचा चेंडू असेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि निर्धाव चेंडूनी सांगता करता षटकाची सुरेख गोलंदाजी केली मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विश्वेशच्या गोलंदाजीसाठी. विश्वजितच्या गोलंदाजीसाठी ओव्हर हॅट्रिक त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाले आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 3. सुरेख गोलंदाजी. परत एकदा आता वैयक्तिक पैलवानी निर्णायक षटक घेऊन सज्ज होतोय तो म्हणजे वावडुंगी संघाकडून रोशन. थोडंसं मिसकम्युनिकेशन होतंय आमच्या मार्फत, परंतु तत्पूर्वी लगेच आम्ही त्याच्यात सुधार आणतोय. आमच्या स्कोरिंगमध्ये आम्हाला साथ देतात ते म्हणजे आदर्श कासार. धावा झाल्यात त्या म्हणजे 18. 2 षटकांच्या अखेरीस सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला विश्वजितच्या मार्फत. नक्कीच एक काही मान्यवरांचा यशस्वी सन्मान करणार आहोत. तरी या स्पर्धेला देखील दिनेशजी अंजनकर साहेब देखील मीरा भाईंदरचे पदाधिकारी आहेत, ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचे यशस्वी सन्मान करतील मी विनंती करतो. आपण साहेबांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे, त्यांचे यशस्वी सन्मान करतील. मी राजेजी गायकर साहेबांना विनंती करतो की आपण दिनेशजी साहेबांचा आपल्या शुभ हस्ते मात्र मायाची शाल आणि पुलगुच्छ देऊन यशस्वी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजे फलंदाज स्वराजच्या मार्फत, परंतु निर्धाव चेंडूने सुरुवात केली रोशनने. रोशन बद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं कासेवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आयोजित कासेवाडी चषकामध्ये बेस्ट बॉलरचा किताब ज्याने पटकवला होता तो म्हणजे रोशन काते सज्ज होते आपल्या गोलंदाजीतून आपल्या गावाचं नेतृत्व करत असताना. थोडंसं थांबायचं आपण समालोचन कक्षामधून संस्कार. तरी या स्पर्धेला देखील परेजी कदम साहेब उपस्थित आहेत, त्यांचे देखील यशस्वी सन्मान करतील मी विनंती करतो. रायगड गवळी समाज संघटनेचे सचिव दिनेशजी नटे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र परेजी कदम साहेबांचा यशस्वी सन्मान करायचा. या स्पर्धेला तब्बल 2500 रुपयाची आर्थिक सहाय्य केले तर साहेबांचं मनपूर्वक आभार धन्यवाद लाख मोलाचं सहकार्य केल्याबद्दल. म्हणजे तब्बल 5000 दोन्ही साहेबांच्या माध्यमातून तब्बल 2,500 रुपयाची रोख रक्कम दिलेत म्हणजे तब्बल 5000 रुपयाची रोख आर्थिक सहाय्य केल्याबद्दल साहेबांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. तरी या स्पर्धेला देखील मुंबई मंडळाचे चरेगलवाडीचे सचिव विलाजी गायकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे, त्यांचे यशस्वी सन्मान करतील मी विनंती करतो. विलासदादा धुमाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विलास गायकरांचा सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. गोंडाळे संघ कुठेतरी मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं ते म्हणजे वावडुंगी संघाकडून आणि सुरेख गोलंदाजी करतायत. परत एकदा अवांतर धावपंच दंडित करतायत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 आणि अवांतर धावेने समीकरण बदलते. धावा झाल्यात 20. येणारे 4 चेंडू. मला असं वाटतं हार्दिकने जी फलंदाजी केली होती 2 मोठे फटके आले होते, तदनंतर कुठेतरी धावांवर पूर्ण विराम लगावलाय तो म्हणजे गोलंदाजांच्या मार्फत. परत एकदा मोठा फटका खेळलाय. काऊ कोणाचं क्षेत्र निवडलं क्षेत्ररक्षक आहेत, परंतु थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं त्यांच्या मार्फत आणि जे झाला धरणीला दान आणि सुरेख थ्रो पाहायला मिळाला तो म्हणजे क्षेत्ररक्षक मार्फत आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झाला तो म्हणजे सॅम. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे थोडंसं थांबवायचं आहे. मी सावर संघाचे कर्णधार आणि श्रीजी स्टार संघाचे कर्णधार यांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तरी सावरगावचे सुपुत्र विठोबाजी माडिक साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील त्यांचा यशस्वी सन्मान करतील. मी योगेश घाटवळ साहेबांना विनंती करतो आपण नंतर साहेबांचा सन्मान करायचा आहे. श्रीजी स्टार संघाचे कर्णधार नक्कीच जाऊया. गतीवर स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी करतोय रोशन. परत एकदा मोठा फटका, पुलचा फटका सजवला क्षेत्ररक्षक आज स्क्वेअर लेगला. मिसफिल्ड होते त्यांच्या मार्फत. जेल झाला धरणीला दांड आणि जीवनदान मिळाला ते म्हणजे स्वराजला. तत्पूर्वी 2 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. 4 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे स्वराजच्या मार्फत.
परंतु यश मिळत नाही कुठेतरी. मित्रांनो नशिबाची तेवढी साथ लासावी लागते. आपण क्रिकेटचा खेळ असेल किंवा आयुष्य असेल मित्रांनो, क्रिकेटच्या पटेल असेल, नशिबाची तेवढी साथ असेल कारण आपण परिश्रम सर्वजण करत असतात, परंतु नशिबाची तेवढी साथ असावी लागते. कुठेतरी नशीब आज आपल्याला पाहायला मिळतोय वावडुंगी संघाकडून झुकलेला. परत एकदा हेलिकॉप्टर उडवले समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येते जॉर्डी आदित्य आणि परत एकदा झेल दिला धरणीला दान. मला असं वाटतं तिसरा जीवनदान आहे तो म्हणजे स्वराजला. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहतोय आपण आणि धावा झाल्या त्या म्हणजे 25. मी कदम साहेबांना देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघांना मात्र सन्मान चिन्ह द्यायचं आहे. सावर संघाला देखील अंजिरकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान चिन्ह दिलं जाईल आणि श्रीजी सर संघाला मी कदम साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह द्यायचे आहेत. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. परत एकदा शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये, थ्रो केला जाईल. 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावांना समाधान मानता येतो म्हणजे गोंडाळे संघ. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 27 आणि 28 धावांचं आव्हान असेल विजयासाठी वावडुंगी संघाला. थोडंसं फास्ट करायचंय. यस पंतांसाठी पाणी द्यायचंय. गोंडाळे संघ आपणास विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 28 धावांचं आव्हान असेल विजयासाठी वावडुंगी संघासमोर. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला म्हणजे निर्णायक षटकामध्ये स्वराजच्या मार्फत. बॅक टू द कॉम्बॉक्स अविनाश सर. नक्कीच सावर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काही मान्यवरांची नावं घेतोय त्यांचं देखील याच्यात सन्मान करणार आहोत. सावरगावचे सुपुत्र विठोबाजी माडिक साहेब यांना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच अनिकेतजी काते सावरगाव यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. विठोबा माडिक साहेब आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. सन्मान करतेला मी सुजित खेडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनिकेत काते यांचं याच्यात सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. गोंडाळगवडी आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. नक्कीच या स्पर्धेला देखील आम्हाला तब्बल 2,500 रुपयाचं मानधन दिलंय. ते आमच्या साहेबांना देखील आमच्या रायगड गवळी समाज संघटनेच्या वतीने सन्मान चिन्ह दिले जात आहेत. मी दोन्ही साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. अध्यक्ष साहेब आणि सचिव साहेबांच्या शुभ हस्ते आमचे पदाधिकाऱ्यांना मात्र सन्मान चिन्ह दिले जात आहेत. दिनेशजी अंजिरकर आणि परेश कदम साहेबांना मात्र सन्मान चिन्ह दिले जात आहेत. गोंडाळे संघ थोडंसं फास्ट करायचं, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 4-5चं कॉम्बिनेशन आहे. सलामीसाठी सज्ज झालाय तो म्हणजे वावडुंगी संघाकडून अजय आणि आदित्य. सलामीसाठी हार्ड हिटर बॅट्समन 2 पाहायला मिळतात ते म्हणजे वावडुंगी संघाचं नेतृत्व करत असताना. तसेच वावडुंगी संघ पुन्हा एकदा तुम्हाला शेवटची विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. गोंडाळे संघ पुन्हा एकदा तुम्हाला विनंती असेल 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक हाताळायचे आहेत आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. ते म्हणजे गोंडाळे संघ 4-5चं कॉम्बिनेशन असेल. या स्पर्धेला देखील वृंदावन गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय
कृष्णाजी घाटवत साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं यशोदी सन्मान करतील. मी दीपक वरणकर साहेबांना विनंती करतो की घाटवत साहेबांचं आपण देखील मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. गोंधळ थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. आम्हाला माहिती आहे मेगाब्लॉकचा प्रॉब्लेम आहे, पण आपले काही खेळाडू नाही आहेत, पण आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जाऊयात सामन्याकडे. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, जरी डोंगर हिरवी राणे ओलांडून सारी. आता झेप मोठी घ्यावी लागेल, ती म्हणजे गोंडाळे किंवा वाडुंगी संघाला. हे पाण्याजोग्या असेल, कारण या चषकांवर हे भव्य दिव्य चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतोय. रायगड गवळी चषक 2026च्या हे भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय, ते म्हणजे आपल्या संघटनेच्या वतीने गवळी समाजातील सर्व क्रीडाप्रेमींना आणि सर्व खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने खेळवले जात आहेत. ब्लॉकवरचा चेंडू होता, पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये आणि थोडासा फंबल होतंय, ते म्हणजे सुरेख फेकी केली होती ती सॅमच्या मार्फत, परंतु थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते आपल्याला गोलंदाज प्रदीपच्या मार्फत. आणि रनआउटचा मोका तयार झाला होता, तो म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू, धावा झाल्यात त्या म्हणजे 2. विजयासाठी 28 धावांचं आव्हान असेल 3 षटकांमध्ये वावडुंगी संघाला. ओहो, निर्धाव चेडूची सांगता. आता मात्र मैदानामध्ये आगमन असेल तो गोंडाळे गोळगाचा फिरकीचा जादूगार अनिकेत खेडेकर मैदानामध्ये दाखल असेल. A1 पवन मैदानामध्ये दाखल होत आहे. जो आता महाराष्ट्र पोलीसमध्ये दाखल झाला तोच खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल असेल. पुन्हा एकदा वावडुंगी संघाला मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली ते गोलंदाज प्रदीपने. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सुजित देखील मैदानामध्ये दाखल झाला आहे दगावच्या समालोचन कक्षामध्ये. अगदी आमचे वरणकर साहेब देखील आहेत. तर दोन्ही मान्यवरांचा देखील या सामन्याकडे लक्ष असेल. एका बाजूला पाहिलं तर रायगड गवळी समाज संघटनेचं मोठं आयोजन पाहायला मिळत आहे आणि धावसंख्येमध्ये स्कोरवरती धावसंख्या पाहायला मिळते ती वावडुंगी या संघाची 2 धावसंख्या पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण गोलंदाजी करतोय तो प्रदीप अगदी कमी वेळा स्ट्राईक एंडला गोलंदाजी करताना पाहायला मिळते. A1 पवन हा स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत होतो आपल्या संघाकडून. प्रदीपवरती मोठी जबाबदारी आहे. फलंदाजीतून मात्र स्तब्ध राहिला. त्याच्या जावावरती मोठे रेकॉर्ड आहेत. एका बाजूला पाहिलं तर महाड नगरी ज्यांनी गाजवलाय. आता मात्र गोलंदाजीतून इथं चांगलं कमबॅक करावं लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. क्षेत्ररक्षण अगदी फेकी करेल. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावसंख्येबरोबर वावडुंगी या संघाची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते. वंदी स्कोरबोर्ड 4 धावसंख्या. संसर्ग जर पाहिलात तर एका बाजूला ही मोठी लढत पाहायला मिळेल, कारण धावसंख्या कर्णधाराने प्रदीपने आपल्याला नाणेफेक केली त्यावेळेस सांगितलं गेलं की आम्ही 50 धावांचा टार्गेट ठेवू शकतो, पण त्याच्यानंतर वावडुंगी या गोलंदाजाने मात्र त्यांना थोडंसं स्तब्ध ठेवलं. धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळाली ती तब्बल 27 धावसंख्या. नक्कीच, पण थोडंसं व्यत्यय आलं होतं म्हणजे त्यांचे 2 बॅट्समन आपण पाहिलं ते म्हणजे पवन त्याची उपस्थिती नव्हती आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजे वावडुंगीच्या गोलंदाजाने. त्यांची आताच पालघर पोलीसमध्ये नियुक्ती झाली तो म्हणजे रोहन आता संघामध्ये जोडला जातोय. अनिकेत आणि रोहन 2 फिरकीचे जादूगार. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो तो म्हणजे गोंडाळे संघ. अवांतर धाव, अवांतर धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली 5. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अगदी बाउन्स करण्याचा प्रयत्न केला तर पंचाने मात्र गोलंदाज दंडित केला. अवांतर धाव पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या पाहायला मिळते वंदी स्कोरबोर्ड 6 धावसंख्या. 2 बॅक टू बॅक 2 वाईड. अवांतर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे अवांतर चेंडू पाहायला मिळाले ते आपल्याला प्रदीपच्या मार्फत. कुठेतरी लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजांनी निर्धाव चेंडू टाकावे लागतील विजयासाठी गोंडाले गोलवाडी संघाला. तेवढाच बलाढ्य संघ आणि बलाढ्य फलंदाज येऊन उभे टाकलेत ते म्हणजे वावडुंगी संघाकडून आदित्य आणि अजय. सलामीसाठी प्राचारण केलंय वावडुंगी गावाचं नेतृत्व करत असताना अजयला. परत एकदा प्रदीप सज्ज. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटची लिडिंग एज आणि सुरेख झेल घेतोय तो म्हणजे अनिकेतच्या मार्फत आणि अजयला माघारी परतवलंय. तंबूचा आसरा देत आहेत. बॅक टू द पॅव्हलियन अजय, कम ऑन डीजे.
थँक्यू डीसे. चांगलं कमबॅक पाहायला मिळते प्रदीपच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. थर्डसाठी फलंदाज असेल, सेकंडसाठी तो विश्वजित. याच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल या सामन्याची, कारण विराट कोहलीची जागा मात्र त्याला दिली जाते आणि गोलंदाजी मार्कवर पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे तो स्वतः कर्णधार प्रदीप वाजे. त्याला मात्र सामना करेल तो विश्वजित. एक मोठी वादळी खेळी करावी लागेल. याच्यानंतर सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजीसाठी कोणाला आणलं जाते, कदाचित अनिकेत असेल. अनेक खेळाडू मात्र गोंडाळेकडे अष्टपैलू खेळाडू आहेत, त्याला मात्र नमावा लागेल तो विश्वजितला, कारण तो देखील एक चांगला फलंदाज आहे वावडुंगी या संघाचा. टप्प्याची गोलंदाजी अगदी बिरकावून दिलेली, एक साईडला जाईल सीमारेचे पार, वन बाउन्स चौकार. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू. सुरेख गोलंदाजी पाहिली होती आपण, ती म्हणजे आतापर्यंत प्रदीपच्या गोलंदाजीतून एक मोठा हादरा दिला आपल्या गोलंदाजीतून अजयच्या स्वरूपात वावडुंगी संघाला. परंतु विश्वजित आला आणि विश्वजितने पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका खेळत 4 धावा अर्जित केल्या आपल्या संघासाठी. धावा झाल्या त्या म्हणजे 10. 5 चेंडूंचा खेळ, 13 चेंडू आणि 18 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे विजयासाठी. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, काव कॉर्नर रिझर्व म्हणजे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु परत एकदा वन बाउंड चेंडू जातोय सीमारेषेपार. रायगड गवली चषक ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. एका बाजूला पहिला थँक्यू डीसे. विश्वजितचा बॅट मात्र बोलू लागले, तब्बल बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळालं. एक मोठी खेळी करतोय आणि महागडे षटक प्रदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. तब्बल धावसंख्या पाहिलीत तर 1 विकेट गमावल्याच्या नंतर वावडुंगी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 14 आणि एक मोठी लढत देखील होणार. अगदी तिसऱ्या षटकापर्यंत हा सामना जाऊ शकतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो A1 पवन. गोलंदाजी मार्कवर सज्ज, ज्याची पालघर पोलीस दलामध्ये आत्ताच भरती झालाय आणि 2019 पासून ते 2026 पर्यंत आपल्या जीवनाचा मात्र संघर्ष करत होता, हार मानत नव्हता आणि त्याच्यानंतर 2026 मध्ये प्रयत्नाला यश प्राप्त झालंय. असा एक हुकमी एक का गोंडाळेचा पवन. गोलंदाजी मार्कवर सज्ज, त्याला मात्र सामना करेल स्ट्राईक एंड असणारा फलंदाज आदित्य. जे प्रयत्न करतात त्याने यश नक्कीच मिळतं आणि प्रयत्नांती परमेश्वर आपण नेहमीच म्हणतो. त्याच पद्धतीने पवनला सुद्धा यश मिळालं. त्याच्या वैयक्तिक जे त्याचं पर्सनल क्षेत्र आहे, ते व्यावसायिक क्षेत्र आहे, पोलीस दलामध्ये त्याची निवड झाली आणि आता 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण असेल ते म्हणजे विजयासाठी. कुठेतरी सुरेख गोलंदाजी करावी लागेल, कारण जग काय करतं त्यापेक्षा आपण काय करतो याच्यावर जर आपण फोकस केलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ. आणि आता 12 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. परत एकदा पवन. गुडलेत पद्धतीचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे सुजित, परंतु चेंडू नोमॅन्स लँडमध्ये पडतोय आणि तत्पूर्वी 2 धाव घेण्यात यशस्वी. आदित्यच्या बॅटमधून हा फटका पाहिला होता आपण, तो म्हणजे धावा झाल्यात त्या म्हणजे 16. विजयासाठी अजूनही 12 धावांचं आव्हान असेल. 11 चेंडू 12 धावा. कुडेसा रन बॉल इक्वेशन पाहायला मिळतं आपल्याला मैदानामध्ये, परंतु दोन्ही हार न मानणारे संघ बलाढ्य संघ आहेत वावडुंगी आणि गोंडाळे संघ. परत एकदा पवन सज्ज, परत एकदा लेग साईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, तत्पूर्वी एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 1 धावेवर समाधान. 10 चेंडू आणि 11 धावा. समीकरण बदलतंय आता मैदानामध्ये. येणारे 10 चेंडू गोंडाळे की वावडुंगी, कारण गोंडाळे संघाकडे ती गोलंदाजीची ताकद आहे, तेवढीच फलंदाजी पाहतोय आपण अचूक, ती म्हणजे विश्वजितच्या मार्फत. परत एकदा बॅटची कड घेणारा चेंडू, क्षेत्ररक्षक तिकडे यष्टीरक्षकच्या मार्फत क्षेत्ररक्षण केला जाईल. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये. असे निर्धाव चेंडू टाकायला लागतील जर का आपल्या संघाला सामन्यामध्ये बॅक करायचं असेल गोंडाळे संघाला. समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 11 धावा. पवन सुरेख गोलंदाजी, आतापर्यंत सुरेख षटक हाताळलंय. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू,
पुल केलेल्या लेग साईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी, 4 धावांसाठी सॉरी. थँक्यू डीजे, थँक्यू. काय सुरेख फलंदाजी करतोय तो म्हणजे विश्वजित. आधी गोलंदाजीतून सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली म्हणजे विश्वजितच्या मार्फत, आणि तदनंतर आता फलंदाजी करत असताना 3 मोठे फटके. चेसिंगचा पण नेहमीच चेसिंग करत असताना संघावर दडपण असतं, परंतु कुठे प्रेशर घेत नाही तो म्हणजे विश्वजित, आणि गोलंदाजीनं आता प्रेशरमध्ये टाकतोय विश्वजित. समीकरण बदलले आता विजयासाठी. 8 चेंडू आणि 7 धावांचं आव्हान असेल. पवन परत एकदा सज्ज. हा पिच चेंडू होता, पंच दंडित करतायत. अवांतर धाव, वाईट धावेने 1 धावेने फरक, धावपळक हालत राहते. धावसंख्या झाली आहे ती 22 आणि आता 8 चेंडू आणि 6 धावा. जो मोठा फटका खेळला तिथून टर्निंग पॉइंट आलं ते म्हणजे या गेम मध्ये, आणि कुठेतरी आता एकेरी लढत पाहायला मिळते आपल्याला. प्रत्येकदा ब्लॉकवरचा चेंडू होता, परंतु तू मोठे फटके खेळू शकतोस, परंतु माझ्याकडे ती क्षमता आहे, आणि त्रिफला उद्ध्वस्त केला पवनच्या गोलंदाजीतून. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. कारण म्हटलं जातं ना, या डेंजर बॉलरनी बुद्धी लढवली, फेमस बॅट्समनची दांडी उडवली. आता मात्र आवश्यकता असेल ते 7 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 6 धाव या संख्येची. हा जर चेंडू जर पवनने निर्धाव चेंडू टाकला ना, तर मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. तो फिरकीचा जादूगार अनिकेत खेडेकर एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, पण पवनला मात्र हा चेंडू निर्धाव टाकावा लागेल. कारण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तो चौकार गेला नसता, एकदा ती झेल झाली असती तर सामन्याला मात्र वेगळी कलाटणी देखील मिळाली असती. एका बाजूला पाहायला मिळत आहे दोन्ही संघांमध्ये कुठला संघ विजय असेल. चांगल्या पद्धतीने देखील पवनच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी ऑफ साईडला कट केला गेला चेंडू, 1 धाव घेतली जाते, आणि अचूक सुजीतच्या माध्यमातून गचाड क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळते. पाहूया काय समीकरण होतंय. हो, गचाड थ्रो, आणि आज सामना देखील गमावू लागू शकतो आपल्याला. गोंडाळी गोलवाडीला 3 धावा घेतल्या गेल्या, 4थ्या धावेचं कॉल जातोय काय पाहूया, पण अनिकेत मात्र सोडणार नाही आहे. प्रदीप मात्र सोनू देखील टेन्शन मध्ये, सुजित वरती मोठा टेन्शन असेल. कमी दिवसामध्ये सामन्यामध्ये पदार्पण केलं नाही, पहिल्याच सामन्यामध्ये ही महत्वाची चुकी आपल्याला महागात पडू शकते. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 3 या धावसंख्येची. जोपर्यंत अनिकेत गोलंदाजीवर मार्कवर सज्ज आहे ना, तो देखील धाडस असेल तो गोंडाळी गोलवाडीचा. नक्कीच अनिकेतकडे ती क्षमता आहे. लो स्कोरिंग मॅच त्याने डिफेंड केलेत आपल्या गोलंदाजीतून. तो अनिकेत आता सज्ज होतोय. निर्णायक षटक, महत्वपूर्ण षटक, 6 चेंडू आणि 3 धावांचं आव्हान विजयासाठी असेल ते म्हणजे वावडुंगी संघाला. अनिकेत लेफ्ट हँड मीडियम बॉलर पाहायला मिळतो आपल्याला, तो म्हणजे अनिकेत. राजेजी गायकर साहेब, आपल्याला तुम्हाला या गोलंदाजीचं एक महत्त्व सांगतो. महाड पोलादपूरचा जो श्रीकृष्ण चषक झाला तिथे याच गोलंदाजीने मेडनवर टाकला होता. हा गोलंदाज आहे. गायकर बदर झाला तिथे देखील उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब या गोलंदाजाने पटकावला होता. एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. काचू गोलंदाजी मात्र त्याला करावी गेला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण वेगळं असेल. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. सुजिता खेडेकरकडून झालेली चुकी कितीपर्यंत भरपाई करतोय तो आपल्या गोलंदाजीतून अनिकेत खेडेकर. एक महत्वपूर्ण गोलंदाज, चांगली गोलंदाजी मात्र खराबी लागेल. स्ट्राईक एंड असणारा फलंदाज आहे तो. विशाल स्ट्राईक एंडला फलंदाज, दडपण आहे तो. वावडुंगी या संघासमोर देखील चांगली गोलंदाजी वारंवार करत असतो आपल्या सामन्यांमध्ये तो अनिकेत खेडेकर. अनुभव त्याच्याकडे अनेक सामन्यांचा आहे. आणि एका बाजूला पहिला तर KM हॉस्पिटलच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये देखील एक उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याने पटकावला या मोसमामध्ये.
एक बलाढ्य गोलंदाज आपल्या समोर आहे, मात्र विशालला एक चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल. 30 धावांची गरज आपल्या संघाला मात्र विजयासाठी आहे. दुसरा चेंडू मात्र हाताळतोय, फुल टॉस मिळाला, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जातोय, पाहूया दुसरी धाव देखील परिपूर्ण होते काय. दुसरी धाव देखील परिपूर्ण. आता मात्र एका धावेची गरज असेल ती वावडुंगी या संघाला. तुम्ही ओरिजिनल, आम्ही डमी. जिथे दहशत करता तुम्ही तिथे वन साइड हिरो संघ ठरला जातोय काय वावडुंगी संघ. एका धावेची मात्र आवश्यकता आहे. अनिकेतला चारही चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील आणि धाडस निर्माण करावा लागेल, आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. पंचाने मात्र अनिकेतला दंडित केलंय. अवांतर धाव आणि या अवांतर धावेबरोबर वावडुंगी संघ हा विजय होतोय. या संघाचे देखील अभिनंदन पुढील सामन्यासाठी.